नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या निराधार बांधवांसाठी एक महत्त्वाचा असा शासन निर्णय राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आला आहे. 18 मार्चला हा जी-आर जारी करण्यात आले असून यामध्ये 25 कोटी निधी जो आहे अनुदान तरतूद करण्यात आली आहे. मात्र सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे पाहू शकता, मार्च महिन्यासाठीचं पेन्शन अद्यापही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये भरपूर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जवळजवळ 25 ते 50% लाभार्थी या हप्त्यापासून वंचित असताना राज्य शासनाने जो जी-आर जारी केलाय यामध्ये 25 कोटीची तरतूद केली. ती नक्की कुणासाठी आहे पाहू शकता. अजूनही लाभार्थी हप्त्यापासून वंचित राहत आहेत. जे निराधार बांधव आहेत त्यांना हप्ता मिळत नाहीये. मात्र त्याचवेळी जे राज्य शासनाचे कर्मचारी आहेत, शासकीय कर्मचारी या योजनेवर काम करतात, त्यांच्यासाठी अतिरिक्त निधी हा तरतूद करण्यात आलेला आहे. तर जी-आर मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केलाय. मात्र नक्की बातमी काय आहे, नक्की कसा हा जी-आर आहे, अनुदान कशासाठी जाहीर करण्यात आला आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये जो अनुदान अजून वेतन जे आहे म्हणजेच पेन्शन जी बाकी आहे काही लाभार्थ्यांसाठी, त्यांच्या संदर्भात जी अपडेट आले व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घेणार आहोत. या सगळ्या अशाच निराधार बांधवांसाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा अपडेट दररोज वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. पाहू शकता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत 25 कोटी रुपयांचा जो शासन निर्णय आहे, महाराष्ट्र राज्य सरकारने 18 तारखेला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जारी केलेला आहे. आणि या निर्णयात जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांसाठी तब्बल 25 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि हे पैसे तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालय आणि सामाजिक न्याय विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी हे देण्यात आले आहेत. तर मंजूर रकमेचा उपयोग कसा आहे, तर कर्मचाऱ्यांचं वेतन, मानधन, त्याचबरोबर तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, कर्मचारी असतील, ऑपरेटर यांचं वेतनासंदर्भात किरकोळ खर्च आहे, स्टेशनरी, प्रवास, शिबिरे, पाणी आणि लाईट व्यवस्था याचा किरकोळ खर्च असेल. तर लाभार्थ्यांच्या सध्या तरी लाभार्थ्यांचा थांबलेल्या अनुदानाची समस्या असताना शासनाने ह्या अतिरिक्त 25 कोटीचा निधी हा कर्मचाऱ्यांसाठी हा जाहीर केलेला आहे, निराधार योजनेवर काम करणाऱ्यांसाठी. तर यामध्ये सरकार कर्मचाऱ्यांसाठी 25 कोटी रुपये लगेच मंजूर करत आहे. पण योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांचे दिव्यांग असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, यांना मार्च महिन्यासाठीचं पेन्शन जे आहे अनुदान अजूनही मिळालेलं नाही आहे, थांबलेलं आहे. तर त्यावेळेला शासनामार्फत कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त निधी हा दिला जात आहे. 25 कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत. तर लाभार्थ्यांची सद्यस्थिती काय आहे, तर काही लाभार्थ्यांना पैसे प्राप्त झालेत, काही लाभार्थ्यांना टेक्निकल एरर प्रॉब्लेम सांगून, तांत्रिक कारण सांगून पैसे हे रोखले जात आहेत. त्याचबरोबर तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन चौकशी केल्यास, विचारल्यास सगळं पूर्ण आहे असं उत्तर मिळत आहे. पण पैसे काय लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही आहेत. निराधार बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी सारखं चौकशी करायला जाणं जमत नाही आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना आधीच पगार आणि मानधन मिळतं, तरी त्यांच्यासाठी हे प्राधान्य का? जर लाभार्थी अजूनही वंचित असतील, ज्या लाभार्थ्यांसाठी, ज्या निराधार बांधवांसाठी ही योजना राबवली जाते त्यांनाच त्यांचा लाभ मिळत नसेल, मात्र शासकीय कर्मचाऱ्यांना डबल मानधनासाठी त्यांना अतिरिक्त निधी हा कशासाठी राज्य शासन पुरवत आहे, हा महत्त्वाचा प्रश्न हा जी-आर जारी झाल्यानंतर या ठिकाणी उपस्थित होत आहे. तर हे अन्यायकारक वाटतं. कारण पाहू शकता, एका बाजूला कर्मचाऱ्यांसाठी पैसे मंजूर, एकतर त्यांना मानधन मिळतंय, त्याचबरोबर पगार जो आहे हा मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला लाभार्थ्यांचं अनुदान थांबलेलं आहे. तर यामध्ये सूचना आणि मागणी काय आहे, तर राज्य शासनाने, सरकारने लाभार्थ्यांच्या थांबलेल्या पैशांचं कारण जाहीर करावं, की नक्की काय कारण आहे की लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत. अधिकृत कारण जाहीर करावं, एक प्रेस नोट, सोशल मीडिया, पत्रक जे आहे किंवा सॅस पोर्टलवर नोटिफिकेशन जारी करावं, किंवा
संबंधित जे अधिकारी आहेत, मंत्री यांनी या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं की या कारणामुळे लाभार्थ्यांचे पैसे थांबलेले आहेत. त्याचबरोबर पाहू शकता, खरी गोष्ट आहे, कर्मचाऱ्यांसाठी हा चांगला निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या विरोधात आपण नाही आहे. पण लाभार्थी ज्या योजनेवर ते काम करतात, ज्या लाभार्थ्यांना हा हक्क मिळाला पाहिजे, त्यांना प्रथम प्राधान्य हे देण्यात यावं, मात्र ते मिळत नाही आहे. पाहू शकता, ते अजूनही या लाभापासून वंचित आहेत. मात्र त्यावेळेला कर्मचाऱ्यांसाठी डबल लाभ हा दिला जातोय. तर या पद्धतीने सध्याची परिस्थिती आधार योजनेअंतर्गत उपलब्ध आहे. बहुतांश लाभार्थी म्हणतात प्रत्येक महिन्याला दर महिन्याला लाभार्थ्यांचा हप्ता वेळेवर जमा होत होता, मात्र या महिन्यात तो आलेला नाहीये. कोणत्याही पद्धतीचं कारण मिळत नाहीये. त्याचबरोबर कोणत्याही पद्धतीची अडचण दिसत नाहीये. त्यांचं KYC पूर्ण आहे, त्यांचे डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह आहे. या अगोदर सुद्धा चांगल्या पद्धतीने वर्षानुवर्ष पैसे जे आहे बँक खात्यामध्ये जमा होत होते. मग आत्ताच नक्की काय अडचण आली? आता ही अडचण ठीक आहे हे मान्य केली, त्याच वेळेला राज्य शासन दुसरा GR जारी करून कर्मचाऱ्यांना अतिरिक्त 25 कोटीचा निधी मंजूर करतं. तर नक्की हा कशासाठी? जर लाभार्थी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्यांना जर हा लाभ मिळत नसेल, तर या योजनेवर काम करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी डबल लाभ हा कोणत्या गोष्टीसाठी दिला जात आहे, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. तुमचे जे पैसे आहेत हे जमा झाले नाहीये, तर तुम्ही जर चावून निराधार शाखेमध्ये चौकशी केली तर एकच उत्तर तुम्हाला मिळेल, 20 ते 21 तारखेपर्यंत तुमचा लाभ जमा होईल. आता उद्याची 20 तारीख आहे, अद्यापही लाभार्थी असाच प्रश्न विचारत आहेत. तर तरीसुद्धा शासनाकडून अजूनही अपेक्षा आहे की काहीतरी परिपत्रक पोर्टलवर अपलोड करावं किंवा त्या संदर्भात स्पष्टीकरण हे जाहीर करावं. आणि स्पष्टीकरण नसेल तर येत्या 7 ते 8 दिवसामध्ये सगळ्या लाभार्थ्यांचा राहिलेला हप्ता हा जमा करावा. नक्की कशा पद्धतीने ह्या घडामोडी घडतायत या संदर्भात सुद्धा आपण लवकरच दररोजच्या अशा अपडेट घेऊन येणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.